हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आपण पुण्याला चाललो आहे रिटर्न. दिवाळीसाठी घरी आलो होतो आणि मी अर्ध्या मधातनंच ब्लॉग स्टार्ट करतो आहे, कारण की थोडं गडबडीत मी घरून निघलो होतो, कारण की थोडं घरून निघायला लेट झालं होतं. त्याच्यामुळं मी अर्ध्या रस्त्यातनं ब्लॉग स्टार्ट करतो आहे. वेलकम टू माय ब्लॉग. आणि जालन्याच्या समोर आहे. आता संभाजीनगरला पोचतो थोड्या वेळामध्ये. आता वाजलेत 7 वाजलेत. आत्ता एक्झॅक्टली 7:20 झालेले. आज मी एकटाच आहे, माझ्यासोबत कोणी नाही आहे. गणेश पण आज आला नाही, कारण की गणेशला थोडं 2-3 दिवस एक्स्ट्रा सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळं गणेश घरीच थांबला. आणि सुट्ट्या आता झालेल्या आहे. आपण चाललो आहे पुण्याला परत आपल्या जॉबवरती, आपल्या कामावरती. आणि हा जो ब्लॉग असणार आहे, हा मी जे काय आत्तापर्यंत माझ्या ब्लॉगला व्हिडिओला लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, कमेंट केली आहे, त्याचा प्रतिसाद देत आहेत, माझ्या व्हिडिओला जे प्रतिसाद देत आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. माहीत नाही आवाज कसा येतो आहे, तर माईक पण मी सेट केलेला नाही आहे. चालू गाडीतच, म्हणजे 2 मिनटं गाडी थांबवून मी लगेच आपला कॅमेरा आणि माईक ऑन करून व्हिडिओ बनवण्याचं ट्राय केलं आहे मी. आणि ट्राय केलं आहे. तुम्ही जे काय माझ्या व्हिडिओला लाईक करताय, शेअर करताय, कमेंट करताय, त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. असंच प्रेम माझ्यावर राहू द्या. आणि हे जे काय मी आत्ता कंटेंट वगैरे बनवतो आहे, हे जस्ट माझ्या एक एंटरटेनमेंटसाठी करतो आहे. कारण की काय असतं ना, की आत्ता सध्या माझ्याकडे टाईम आहे थोडं कंटेंट वगैरे बनवायला आणि शूट करायला. बऱ्याच लोकांनी मला चांगले सजेशन दिले, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. काहींनी सांगितलं तू आवाजाची क्वालिटी वाढव, काहींनी सांगितलं की तू व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह कर, हे कर ते कर. त्यांचा प्रतिसाद मला बऱ्यापैकी चांगला वाटला. त्यांनी मला थोडं गाईड केलं, त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद, ज्यांनी आत्तापर्यंत गाईड केलं आहे. आणि हे माझं व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मी सध्या ज्या काय काम करतो आहे, तर मी कामामध्ये बिझी राहतो आणि 1-2 दिवस मला भेटला तर मी त्या दिवसामध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. माझ्या व्हिडिओचं कंटेंट पण एवढं काही भारी नाही आहे, तरी तुम्ही माझा व्हिडिओ वगैरे बघता, पूर्ण शेअर लाईक करता, चांगली गोष्ट आहे, धन्यवाद. मी घरून निघलो होतो 5:30 वाजता. 5 वाजता मी घरून निघलो होतो. 5 वाजता मी घरून निघलो. सकाळी 7:20पर्यंत मी जालन्यामध्ये पोचतो. जालन्याहून आता संभाजीनगरला मी 7:30-8 वाजेपर्यंत मी संभाजीनगरला टच होईल. संभाजीनगरवरून आपण सरळ पुण्याला निघणार आहे. फक्त काय की एकच इश्यू आहे की संभाजीनगरपासून समोर अहिल्यानगर थोडा रस्ता खराब आहे. असा जर का रस्ता असता, आता जसा रस्ता चालू आहे तसा जर का रस्ता असता तर आपण लवकर पोहोचलो असतो, काही विषय नाही. पण चालतेच आहे, मंजिल होगी तो मंजिल में प्रॉब्लेम भी होंगे. चला ठीक आहे. वगैरे करण्यासाठी काही गाडी थांबवली नाही आहे. संभाजीनगरमध्ये काही आपण एंट्री केली. आता सकाळी आता 8 वाजलेत, एक्झॅक्टली 8 वाजलेत करेक्ट. आता आपण संभाजीनगरवरनं डायरेक्ट अहिल्यानगरच्या रोडनं लागणार आहे. आणि ट्रॅफिक वगैरे काही नाही, त्याच्यामुळं आपल्याला थोडं इझी जाते, गाडी चालवायला पण सोपं वाटतंय बऱ्यापैकी. काय सांगा, समोर ट्रॅफिक वगैरे लागली तर आपण संभाजीनगर झाल्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये आय थिंक नाश्ता करू, कुठेतरी छानपैकी थांबून नाश्ता वगैरे करून घेऊ, कारण की भूक लागली आहे खूप जास्त. आता गाडी चालवायला खूप छान मजा वाटते आणि चांगलं वाटते गाडी चालवायला, एकदम भारी. सध्या काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला.
समोर बघू काही प्रॉब्लेम वाटला तर. मोठा, खूप मोठा ब्रेकवर. मला माझा विचार होता संभाजीनगरमध्ये थांबायचा. बघू झालं तर संभाजीनगरमध्ये थोडं थांबू, त्याच्यानंतर मग आपण समोर जाऊ. संभाजीनगरमध्ये अर्धा एक तास थांबायचा माझा विचार आहे. आय थिंक दॅट इज पॉसिबल होतं की नाही ते पण बघावं लागणार आहे, कारण की आपल्याला अजून समोरचा रूट पण आहे. लेट नाही झालं पाहिजे आपल्याला परत खूप जास्त, त्या हिशोबानं आपल्याला जाणं आहे. जिल्हा परिषद रुग्णालय येताना ते एक विषय झाला, त्यांनी पावती काढायचं म्हणजे चलन फाडायचा विषय केलं होतं येताना थोडं, पण आपली गाडी थोडी झिकझॅक मी काढली, त्याला काही फोटो घेता नाही आला, मला काही मेसेज आला नाही आहे चलांचा. परत एकदा घरी गेल्याच्यानंतर चेक करावं लागणार आहे, पुण्याला गेल्याच्यानंतर निवांत. आत्ता आपल्याजवळ घरी टाईम नव्हता त्याच्यामुळं काही चेक करता नाही आलं, पण तिथं पुण्याला गेल्याच्यानंतर थोडं चेक करू आपण चलान आपलं फाटलं आहे नाही फाटलं आहे तर ती आपल्याला एकदा बघ नाही. संभाजीनगरची वाईब वेगळी आहे गाईज. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. संभाजीनगर एकदम चिल, शांत, काही विषय नाही. आपल्याला गाडीची एकदा हवा चेक करायची होती गाईज, पण आपल्याला काही दुकानं उघडे दिसत नाही आहेत. बघू कुठं उघडे वगैरे असले तर एकदा हवा चेक करू, कारण की गाडी थोडी बबल मारते आहे. या पेट्रोल पंपावरती बघू जाऊन, जर का हवेची सिस्टम असेल तर एकदा हवा मारून घेऊ आपण. हवेची सिस्टम आहे पण तिथं कोणी नाही आहे, तो पंप पण चालू नाही आहे. समोर जर का असलं तर तिथं बघू. कारण की गाडी नॉर्मल यानं पण थोडं म्हणजे प्रॉब्लेम वाटतोय मला. हो 40. समोरच्या टायरामध्ये 20च हवा होती, मागच्या टायरामध्ये बघू, मागच्या टायरामध्ये 25 हवा होती, त्याच्यामुळं गाडी जास्त पळत नव्हती. येत होता याच्यामुळे गाडी थोडी बबल मारल्यासारखी म्हणजे जम्पिंग केल्यासारखी, आणि गाडी पळत पण नव्हती, खूप जास्त स्लो चालत होती गाडी. हवा दोन्ही टायरामध्ये खूप जास्त कमी होती. बरं झालं आपण हवा मारून घेतली. आता अशी दबल्यासारखी गाडी चालायची, दबल्यावानी थोडी. आता मस्त गाडी चालायला लागली आपली, काही विषय नाही. आता गाडीला वेगच येत नव्हता, गाडी म्हणजे वेग म्हणजे की असा एकदम रन कटल्यासारखं जाणूच नव्हतं लागलं. आणि गाडीचं पुढचं जे हँडल आहे ते खट 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 आवाज मारायचं, कुठं थोडंही काही वाटलं तर थोडंसं एकदम प्रॉपर हवा मारून घेतली आता मस्तपैकी. भारी वाटते आता गाडी चालवायला पण. आणि हे थोडंसं जे मॉर्निंगचं जे ऊन असतं. चला गाईज, आता आपला नाश्ता वगैरे झालेला आहे, इथे नाश्ता वगैरे केला आपण, लगेच निघूया आता इथून. उलझन नाश्ता वगैरे झाला आहे.
नाश्ता आपला थोडा हलकाच केला मी, जास्त काही खाल्लं नाही आहे, कारण की एकटा आहे मी सध्या, तर कॉन्शियस राहणं खूप गरजेचं आहे गाडी चालवताना. आणि मी आय थिंक जेवणार पण नाही आहे, थोडा लगेच धुंदी येते. त्या दिवशी आपल्यासोबत गणेश होता, त्याच्यामुळं काही वाटलं नाही. आणि जेवढं कमी जेवलं गाडी चालवताना तेवढं चांगलं राहतं. जेवढं जेवलं तेवढं झोप वगैरे आल्यासारखं होतं. हेल्मेट वगैरे आपण प्रॉपर लावून घेतलं आहे, आता काही विषय नाही. आणि इथून फक्त इथं आपण नाश्ता करायला थांबलो होतो, देवगड म्हणून नाव आहे या गावाचं. इथून आपल्याला 200 किलोमीटरच, म्हणजे 190 किलोमीटरच बाकी आहे. थैली वगैरे घेतली. खतरनाक लेवलचे खड्डे आहेत काही जागा रोडवर, पण रोड खूप छान आहे. म्हणजे रोडच्या साईडचा जो नजारा आहे तो खूप छान आहे. आणि हे अचानक खड्डे जातात, असं नाही की पूर्ण रोडनंच खड्डे, अचानकमध्ये खड्डे जातात हे असे. याच्यानं मोठ्याला गाड्यालाही प्रॉब्लेम होऊ शकतो, आणि ज्या बाईक्स आहेत त्यालाही 100% प्रॉब्लेम होऊ शकतो. काय टायमाला डिक्स वगैरे आउट होण्याचे चान्सेस आणि बऱ्याच गोष्टी व्हायचे चान्सेस असतात, पडायचेही चान्सेस असतात बाईकवरनं. अशा पद्धतीचे खड्ड्यामुळं बरेचसे अपघात होतात. गव्हर्मेंट कधी या रोडकडं पाहणार आहे काय माहीत. आत्ता या 8 दिवसामध्ये याच्यावर 8 दिवस झाले, 20-25. चला गाईज, आता एकदम मख्खनाचा रोड लागला आहे आपल्याला. अहिल्यानगरच्या बाहेर निघलो आहे आपण. आता इथून पुणे 118 किलोमीटर आहे. चलो, आता हा रोड आपल्याला, आणि हा रोड खूप छान आहे. असा रोड पाहिजे गाईज, गाडी चालवायला मजा येते आणि झोप पण येत नाही. आत्ता मी 1-1.5 तास, 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत, म्हणजे 8:30 पासून तर 10पर्यंत 2.5 तास समजून घ्या, 2-2.5 तास एवढा वैतागलो होतो, एवढा त्रास झाला मला त्या रोडनं भयानक. आता काही विषय नाही. आता हा पूर्ण हायवेज आहे, खूप भारी वाटतं इकडून गाडी चालवायला, एकदम मख्खनाची गाडी चालते. तो परत एक रोड होता, तिकडून नाही टाकली मी गाडी, या रोडनं मी म्हणजे प्रॉपर बघितलं होतं. इकडून थोडा प्लेन रोड आहे आणि चांगला रोड आहे, त्याच्यामुळे मी इकडनं ही गाडी टाकली. चलो गाईज, आता चला गाईज, आता 60 किलोमीटर बाकी आहे. एक चहाचा बारीकसा ब्रेक घ्यायला आपण थांबलो होतो, छोटासा चहा वगैरे घेतला आहे. आता लगेच निघू. 60च किलोमीटर बाकी. आता 11 वाजलेत, 11 साडे 11 झाले आहेत. खूप फास्ट असा रस्ता आपला आज कटला आहे, कारण की आपण आज जास्त ब्रेक नाही घातल्या कारणामुळं आपल्याजवळ खूप सारा आपल्याजवळ टाईम पण वाचला आपला. आणि मी एकटा असल्या कारणामुळे मी गाडी जास्त थांबवली नाही, कमीत कमी गाडी थांबवली मी फक्त 2च ब्रेक घेतले. फर्स्ट ब्रेक हा होता आत्ताचा, सेकंड ब्रेक हा होता. फर्स्ट ब्रेक थोडा नाश्ता करण्यासाठी थांबवला होता. आपण आता 1 तासामध्ये आपल्या रूमवर पोहोचून जातो. 60 किलोमीटर आहे, जास्त दूर नाही आहे इथून आता. आणि मी इथून शॉर्टकट पण घेणार आहे डायरेक्ट, तर तेही कमी होऊन जाईल थोडं. रूट खूप छान कटला आपला आजचा, आणि भारी वाटलं आहे मला आज ट्रॅव्हलिंग करून परत एकदा. त्या दिवशीही भारी वाटलं होतं, पण त्या दिवशी काय होतं की मी खूप जास्त लवकर निघलो होतो, आणि आपल्या पुण्याच्या रोडनं अहिल्यानगरपर्यंत खूप जास्त ट्रॉफिक होती. त्याच्यामुळं आपला रोड पण कटला नाही, आणि आपल्याला ती गाडी चालवायला मजा पण आली नाही. आणि आज असा विषय झाला की आज आपल्याला बिलकुल म्हणजे 0.0% ट्रॅफिक लागली आहे. खूप कमी ट्रॅफिक होती आज.
आणि मजा पण आली, गाडी चालवायला पण मजा आली, ट्रॅव्हलिंग करायला पण मजा आली. गाईज, आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग मी केली नव्हती, जेवढी कॅमेऱ्यात चार्जिंग होती तेवढ्यामध्ये आजचा ब्लॉग शूट केला आहे, जेवढाही बनेल तेवढा. आणि मी काय असं कुठं थांबलो नाही, त्याच्यामुळे मी काही सिनेमॅटिक वगैरे काही ॲड केली नाही आहे. बट एक मित्र आपल्याला दिसतो आहे इंस्टा 360 घेऊन गाडी चालवतो आहे. आणि इथे आपल्याला आता ट्रॅफिक वगैरे थोडी लागली आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं म्हणजे अशी ट्रॅफिक आपल्याला सध्या इथे लागली आहे. ट्रॅफिक आपल्याला लागणं चालू झालेली आहे. इतक्या टायमाची आपल्याला बिलकुल ट्रॅफिक नव्हती. बरं झालं आपण चहाचा ब्रेक घेतला, म्हणजे कसं थोडं एनर्जी राहील याच्यामध्येही. पण हाही आपला सफर ट्रॅफिकचा चांगला निघून जाईल. एनर्जेटिक थोडं चहा पिल्यावर वाटतंय. जास्त ट्रॅफिक नाही आहे इथे. आता आपली चार्जिंग पण संपायला आली आहे गाईज. बघू, जर का झालं तर समोर मी चार्जिंगला लावेल कॅमेऱ्याला. आता